हा मग ब्लॉक केलंच होतं तुम्हाला. खरं बोल, मग मी तुला फोन करत होतो, मी क्रिकेट खेळायला जाणार त्यासाठी सांगण्यासाठी कुठे पोहोचली ते विचारायसाठी. तुझा फोन लागत नव्हता. तेव्हा शिवाय बा आंघोळ पण आहे नांगू पंगू. तो गुड मॉर्निंग एव्हरीवन, तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉग मध्ये. तर उठलोय मी, वाजलेत बघा 10 वाजलेत. एवढं लेट उठायचं कारण म्हणजे काल व्हिडिओ एडिट करायलाच मला 2 वाजले, रात्री 2 वाजेपर्यंत. आणि घरी यायलाच मला 12-12:30 वाजतात. त्यामुळे रात्री एडिटिंग करून झोपताना मला 2 वाजले. आणि आता उठलोय मी आणि आता पाणी गरम करत ठेवलंय. हे बघा, गॅसवर पाणी गरम ठेवलंय. लाईट पण गेलेली आहे. त्यामुळे आता आज विचार करतो, आज मंगळवार आहे तर गणपती मंदिरात जायचं. आमच्या इथे एक मस्त मंदिर आहे, खूप जुनं मंदिर आहे ते. इच्छापूर्ती गणपती असं बोलतात. तिथे ज्याने ज्याने इच्छा मारली त्यांची इच्छा पूर्ण होतात असं बोलतात. मी पण दरवेळेस जातो, संकष्टी चतुर्थी असेल किंवा मंगळवार असेल, वाईफला घेऊन दोघे जात असतो आम्ही. आज आम्ही तिथे जाऊ, तुम्हाला त्याचं दर्शन देऊ. तुम्ही कंटिन्यू आमच्यासोबत राहा. आता मी जातो आंघोळीला, आंघोळी वगैरे करून फ्रेश होतो. मावशीला बोललो मी चल म्हणून, पण ती बोलली तर मग तिला पण नेतो, नाही बोलली तर मी एकटाच जाणार आहे. तर तुम्ही कंटिन्यू राहा, आपण जाऊ मंदिरात. ठीक आहे, आता मी फ्रेश होतो, आंघोळ करतो आणि निघतो. कंटिन्यू आपण आता ब्लॉग करत आहेत. तर सीन असं झालं, मी मंदिरात जाणार होतो पण मम्मी बोलते सिया येणार. सिया म्हणजे माझ्या बहिणीची मुलगी. तिच्यासाठी काहीतरी नॉनव्हेज चिकन वगैरे आणणं बनवून ठेव. तर मग आता मंदिरात जाऊन येणार ना, घरी चिकन खाणार आहे, मला काय बरोबर वाटत नाही. त्यामुळे मी कॅन्सल केलं मंदिरात जायचं. मी उद्या जाणार. आणि मला पण आता भूक लागली आणि ऑमलेट मी बनवणार आहे. त्यामुळे मग मी बोलते का नको जाऊ मंदिरात, तू खाणार चिकन मग मंदिरात पण जाणार. मग मी कॅन्सल केलं. ठीक आहे, आपण उद्या मंदिरात जाऊ, आज मला नाही जमणार. आणि मी आता जातो चिकन घेऊन येतो आणि त्याचं काहीतरी मॅरिनेशन करून ठेवतो. म्हणजे ती येणार आहे आज दुपारी, तर तिच्यासाठी ते बनवून ठेवतो. येतं मला ठीकठाक चिकन बनवता, मग मी बनवून ठेवतो. मम्मी पण नाही, मम्मी पण गेले जॉबवर. मावशी एकटीच आहे, मावशीची तब्येत बरी नाही आहे. त्यामुळे मी बनवतो. त्यामुळे आपलं वॉक कंटिन्यू करू. गेलो आहे मी चिकन घेऊन, चिकन वगैरे आणलं आहे, चिकन वगैरे घेऊन आलेलं आहे. आणि आता मी भूक लागले मग मला आता ऑमलेट बनवतो. कटिंग वगैरे म्हणजे झालेलं आहे पूर्ण, नाही काय नाही मिक्स करून घेऊ. चिकन आणलं अर्धा किलो. झालं प्रिपरेशन. मावशी झोपले, तब्येत नाही बरी तिची. आता मी कंटिन्यू करतो. ठीक आहे, आता मी ऑमलेट बनवतो आणि खातो. त्यानंतर आपण कंटिन्यू करू चिकनची व्हिडिओ. चिकन प्रिपरेशन करायची वेळ आपल्याला. चिकन भरून तो डब्याला पण कर. मम्मीने भेंड्याची भाजी भरली डब्यात, पण ती कॅन्सल आता. जर चिकन रेडी झाला तर भेंड्याची भाजी कॅन्सल आणि डब्याला पण चिकन घेऊन जाईन मी. ठीक आहे, आता नाश्ता करून घेतो, त्यानंतर पुढचा व्हिडिओ कंटिन्यू. आपण चिकनची प्रिपरेशन करत आहे. सिया येणार आहे, माझी भाची. ती येणार म्हणून आम्ही चिकन रेडी करतोय. चिकन घेतलेलं आहे, चांगलं वॉश करून घेऊ. प्रॉपर एकदम चिकन वॉश करून घ्यायचं. 4-5 पाण्यामध्ये साफ चकाचक धुवून घ्यायचं चिकन. चिकन आपलं प्रॉपर वॉश करून झालेलं आहे. आता आपण घेऊया अद्रक लसूणची पेस्ट बनवून आणि त्याला मॅरिनेशनला आपण लावून घेऊ. अद्रक लसूणची पेस्ट ते मॅरिनेट आपण कटिंग करेपर्यंत आपलं मॅरिनेशन होत राहील. तर लसूण अद्रक टाकून घेऊ. पेस्ट झालेली चिकन मध्ये टाकून देऊ. ठीक, त्यात हळद आणि मसाला टाकून लागायला. त्यासाठी मॅरिनेशनसाठी आपण अर्धा लिंबू टाकू. आणि मॅरिनेशन थोडं अर्धा तास जरी झालं तरी ठीक, एकदम चिकनला तशीर.
कसं मॅरिनेशन झालं, मॅरिनेट करत ठेवून देऊ. आता आता आपला कांदा वगैरे कटिंग करून झालेला आहे. कांदा वगैरे प्रॉपर कटिंग करून झालेला आहे बघा तुम्ही. चिकन मॅरिनेशन झालेलं आहे. आता आपण चिकनची प्रिपरेशन म्हणजे आता बनवायला टाकूया. सगळ्या गोष्टी आपल्या रेडी आहेत. झालेला आहे आपला एकदम टोप आपला गरम झालेला आहे. आता मला ऑइल टाकून घेऊ. ऑइल जास्त नाही टाकत, मला जास्त ऑइली आवडत नाही. म्हणून म्हणजे अर्धा किलो चिकन आहे, त्यासाठी खूप झालं ऑइल एवढं. त्यामध्ये कांदा टाकून घेऊ. कांदा शिजून घेतो. मावशीने वाटण वगैरे वाटून ठेवलेलं आहे बघा, फाईन पेस्ट करून ठेवले. वाटण आपण आता यूज करणार आहे चिकनसाठी. कांदा शिजला, चिकन झाला आपला, चिकन थोडा शिजला ना, अर्धा शिजला, मग वाटण टाकायचं आपल्याला त्याच्यात. चिकन टाकून घेतल्यानंतर थोडं मिक्स करून घेऊ. आता कोणाचा फोन आला आपल्याला, बघू फोन कोणाचा आला. ऐकूचा फोन आला. किचन मध्ये आहे, किचन नाही, किचन मध्ये आहे मी. चिकन बनवतोय, सिया येणार आहे ना. बोला ना. नाही गेलो, माझी बायको बोलली नाही, तुम्ही कसं जाणार. हो ना. हो. माझ्या बायकोवर प्रेम आहे माझं, ती बोलली तर नाही, तर मग नाही. खरं माझं आहे, तुझं खोटं आहे. खोटं आहे, म्हणून माझ्यापासून लांब जातेस तिकडे, गेलेस 5 दिवस राहायला. तुला माझी आठवण येत नाही, तर आपले ब्लॉग शूट करायचे, त्याचं काय नाही तुला. गेले 5 दिवस तिकडे राहायला, तिथे एकटा मी ब्लॉग बनवतोय, एकटा मेहनत करतोय, तुला काय त्याचं आहे का. मोबाईल आणून देऊन तुझ्याकडे टायमिंग आहे का. आता तू जाणार सकाळी 10:30 वाजता, त्यानंतर काय करणार आहे. कसंही करशील काय यार तू, तुला माझी काळजीच नाही. मीच फोन करतो तुला, तू नाही फोन करत मला. आठवतं का, ब्लॉक केलेलं आहे त्यांनी, बघितले. तू मला ब्लॉक केलं, तुम्ही तुला कॉल करत होतो ते. तू नको बोलूस, त्यांना सगळं माहिती आहे बघणाऱ्यांना. मग फोन का नव्हता लागत त्या दिवशी, मी क्रिकेट खेळायला त्या दिवशी. नेटवर्क नव्हता. जरा खरं बोला ना मॅडम, नेटवर्क नव्हता का, ब्लॉक केलं होतं. मी काय नाही, मी छोटंसं भांडण सगळ्या नवरा बायकोंमध्ये होतात, त्याच्यामुळे ब्लॉक करतं का कोण. मी तर नाही कधी ब्लॉक करत तुला, मी तर कधी ब्लॉक नाही करत. हा, काय खोटं, काय खोटं बोलतोय मी. हा, काय खोटं बोलतोय मी. हा, मग ब्लॉक केलंच होतं तुम्हाला. खरं बोल, मग मी तुला फोन करत होतो, मी क्रिकेट खेळायला जाणार, त्यासाठी सांगण्यासाठी, कुठे पोहोचली ते विचारायसाठी. तुझा फोन लागत नव्हता. मग तो कसं माहितीये का, ब्लॉक केल्यावर कसं होतं, एक रिंग वाजून कट होतो, तसा होत होता मग. हा का, आता काय उत्तर नाही का. तुला सगळं माहितीये, तुलाच माहितीये सगळं, ती का ब्लॉक करते मला, माझ्याशी भांडते. कसं भांडू नको ना, मी किती प्रेम करतो तुझ्यावर, तर भांडते. तुझ्यासाठी पण बनवेन ना, तू असल्यावर मला बनवायची गरज लागते का, तू मला ते सांग. मी बनवेन ना, जेव्हा बोल ना कधी तू का माझ्यासाठी बनवा. तुझ्यासाठी ऑमलेट बनवतो ना मी. तुझ्या तुझ्यासाठी मी ऑमलेट बनवतो का नाही. मी स्वतःहून बनवतो, खोटं तरी कमी बोला, तर पब्लिक ऐकते, त्यांना पण माहिती. ये ना, बनवेन ना, तू का जाऊन तिकडे राहिलेस. तुझे तर हप्त्यातले 5 वार तुझे तर नॉनव्हेज नाही खायचे, मग कधी बन. शनिवारी नका खाऊ, गुरुवारी नका खाऊ, मंगळवारी नका खाऊ, सोमवारी नका, मग खाणार कधी.
मटन नाही येत मला, मी चिकन बनवू शकतो. मटन मला शिकव ना तू. तुला येतो? तुला येतो का मटन? तू मम्मी का फोन करते? हॅलो मम्मी, मटन बनवायचं काय करू? मम्मी ती रेसिपी सांगणार तुला, मग तेव्हा तू बनवणार. मग तुझं काय काम आहे? तुझं काय काम आहे? तुला नाही येत? तू ये, तुझ्यासाठी मी चिकन बनवू. माझ्या आता चिकन का शेवभाजी पण बनवेन तुझ्यासाठी. काल मी शेवभाजी बनवली, त्याची व्हिडिओ मी आज टाकणार आहे, ते बघ तू. तुझ्यासाठी शेवभाजी पण बनवणार आहे मी. खा एकदा माझ्या हातची. खावी लागेल, जमणार नाही. इथे कमेंट आलेत लोकांच्या, का द्या खायला द्या. ठीक आहे चालेल. हो हो. ठीक आहे चालेल. मी खायला घालणार, पण तेवढं असं. मी खायला घालेन तुला शेवभाजी एकदा तरी. काय असते ग त्यात? काय असतं त्यात वेगळं? काही नसतं वेगळं. अरे कारलं कडू असतं. शेवभाजी कडू नसते. हा ठीक आहे, नको खाऊ. कधीतरी हो बोल, नवरा आवडीने एवढा बोलतोय, लोक बघतायत तुला. काय रिस्पेक्ट नाही बोलायची. खाईन, चल मी ते पण खाईन, मी पण खाईन, ते पण खाईन. तू खाशील ना मग शेवभाजी? हा ठीक आहे चालेल. तुला चॅलेंज आहे माझा. ठीक आहे. हो ठीक आहे चालेल. चल मग चिकन माझा करतोय मी, नंतर करतो तुला कॉल. ठीक आहे चालेल, बाय. आय लव्ह यू. मी चिकन बनवायला घेतलाय, तर बघा व्हिडिओ कॉल आला, ग्रुप कॉल. हे बघा तुम्ही, सगळे आहेत ग्रुप वरती. जागूने जागूने कांदे साफ करायला घेतले ते बघा. हे बघ शिवाय बघ, आंघोळ पण आहे बघ, नांगू पंगू. मग चिकन तुम्हाला दाखवतो कसं रेसिपी. हे बघा असा टेक्स्चर आहे कलर चिकनचा, एक नंबर. थोडा शिजू द्या अजून. थोडा शिजला का मी डब्यात भरतो आणि मी निघतो जॉबवर. टायमिंग तर झालेला आहे. टायमिंग बघा तुम्हाला दाखवतो, मला टाइम किती वाजले. 9:45 झाला. रोजचा टायमिंग घाई गडबड रोजचीच कंटिन्यू चालू असते. तर आता निघतो. हेअर सिरम आपलं लावून घेऊया. ऍक्च्युली मला कधीच लावायला पाहिजे होतं, टाइमच भेटला नाही. आज सगळं करायचं होतं. चिकन पण बनवला, मला वाटतं पट लावू. तुम्ही नक्की घ्या सिरम. हा या सिरमचा उपयोग खूप आहे. मी लावतो म्हणून मी सांगतो तुम्हाला, हे फरक तुम्हाला लगेच जाणवेल. तुम्ही कमी कमी 15 दिवस कंटिन्यू लावलं ना, तुम्हाला लगेच त्याचा रिझल्ट समजेल. इचिंग वगैरे होते ना, केसांमध्ये इचिंग होते, खाज येते, डॅन्ड्रफ होतो, असं न खात खाजवलं डॅन्ड्रफ निघतो, त्या प्रकारचं काहीच होणार नाही. तुम्ही एकदा ट्राय करा फक्त. इचिंग ते पूर्ण बंद झाली माझी, थोडी पण इचिंग होत नाही आता. रेग्युलर आपला फेवरेट, ज्याला कधी इस्त्री करायची गरज लागत नाही, तो शर्ट मी आता घालतो. अरे हा माझा खूप फेवरेट आहे. त्याला कधी कसाही ठेवा, काही करा, त्याला इस्त्री करायची गरज नाही लागत. बाकी पाणी बॉटल भरले, तर सगळं रेडी झालंय. आता आता निघू. चला टाइम झालाय, मी निघतो जॉबला. जॉबला निघतो. सँडल घातली. बाईक करतो मी, बाईक ठीक आहे. निघू निघू कंटिन्यू रात्री, किंवा कंटिन्यू करू आपण ट्रॅव्हलिंगमध्ये.